तर आता जो तुम्हाला राग येतोय एवढ्या कमी वयामध्ये, तुम्ही इतका अचानक राग येतोय, तुझा राग कशामुळे येतोय अगोदर कृष्णा तू सांग. तुला काय वाटतं एवढा राग काय येतोय? तुझा काय विचार आहे? सांग तर एवढा राग काय येतोय एवढ्या कमी वयामध्ये? तुला आता अचानक राग आला, तू काय आपटायला लागला, काय वस्तू खाली आदळायला लागला, असं का होतंय? तर त्याचं मेजरली कारण आहे की आपल्या हातात मोबाईल खूप वेळ असतो. मोबाईल असल्यामुळे काय होतं की म्हणजे ज्या गोष्टी संयमाने घ्यायला पाहिजे ते आपण घेत नाही, कारण सगळ्या गोष्टी मोबाईल मध्ये अग्रेसिव्हली दाखवल्या जातात, रागाने दाखवल्या जातात. तर त्यासाठी आपल्याकडे एक पर्याय आहे. काय पर्याय? आपण मेडिटेशन करायचं. मेडिटेशन म्हणजे काय? जे आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी, आपलं मन शांत ठेवण्यासाठी आणि अजिबात कुठल्या गोष्टीचा राग न येण्यासाठी आपण करतो. काय करायचं? दोन्ही डोळे पूर्णपणे बंद करायचे. 2 मिनिटं बंद करा. केले बंद. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये बघायचं. काय दिसते दोन्ही डोळ्यांच्या मध्ये? काहीच नाही. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये फोकस करा. मेडिटेशन करताना कुठला विचार करायचा नाही, फक्त 2 डोळ्यांच्या मध्ये करायचं, बघायचं. आणि बघताय किती वेळ बघायचं? खूप मोठे 10 श्वास घ्यायचे, सोडायचे. खूप मोठे 10 श्वास घ्यायचे, सोडायचे. 10 श्वास म्हणजे 10 वेळा श्वास घ्यायचा आणि 10 वेळा श्वास सोडायचा. असं फक्त 10 वेळा होईपर्यंत करायचं आणि डोळे उघडायचे. असं फक्त दिवसातून 2 वेळा करायचे. उघडा डोळे. किती वेळा करायचे दिवसातून? 2 वेळा. 100% पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होतो. तर तुम्ही सगळे करा अशा धन्यवाद.